तुमच्याकडे पण चांदीची भांडी किंवा चांदीचे देव असे काळेकुट्ट होतात का? आता आपण एक ट्रिक वापरून पटकन चांदीचे देव साफ करणार आहोत. त्यासाठी 2 फुलवातीचा वापर आपण इथे करणार आहोत, तेही जास्त मेहनत न घेता. तर इथे सर्वप्रथम आपण चांदीचे देव घेऊया आणि त्यानंतर अशा 2 फुलवाती घेऊया. एक इथे वाटी घेतलेली आहे, तुम्ही बघू शकता. त्याच पद्धतीने इथे मी रुपेरी घेतलेला आहे. हे तुम्हाला कुठेही मार्केटमध्ये मिळून जातं, डीमार्टला वगैरे कुठेही मिळून जातं. याचे 5 ते 6 थेंब आपल्याला घ्यायचे आहेत. इथे आपल्याला पाण्याचा वापर कुठेही करायचा नाही, हे लिक्विडच आपल्याला घ्यायचं आहे. अशा पद्धतीने लिक्विड घेऊया आणि चांदीचे देव, चांदीचे भांडे किंवा चांदीच्या वाट्या, दिवे असे तुम्ही कुठल्याही पद्धतीचे भांडे याने साफ करू शकता. बघा, मी इथे हे डीप करून घेतलेलं आहे. याला छान कापूसमध्ये ऑब्झर्व करून घ्यायचं आणि अशा पद्धतीने हे होतं. हे बघा, इथे हे प्रक्रिया करायला सुरुवात होतं आणि अशा पद्धतीने चांदीची टाक मी इथं घेतलेली आहे. तुम्ही बघू शकता, लावल्याबरोबरच जादूसारखं हे व्यवस्थित साफ होत आहे. तर आपण हे देव पूर्ण या पद्धतीने घासून घेऊया. इथे आपल्याला पाण्याचा वापर कुठेही करायचा नाही. एक सॉफ्ट कापड घ्यायचा आणि त्याने बाजूने सुद्धा पुसून घेऊ शकता, म्हणजे लवकर ते निघून जातं. तर हे छोटे छोटे असल्यामुळे मी कापसानेच इथे साफ करून घेतलेले आहेत. बघा, लगेच साफ झालेले आहेत. कितीही काळे झालेले देव असेल किंवा कितीही काळे झालेले चांदीचे भांडे असेल तर हे यामुळे लवकर साफ होऊन जातात. बघा, नक्षीकाम किती आहे तरीही खूप लवकर हे साफ झालेलं आहे. हा गणपती आहे, हा मी साफ करून घेतलेला आहे. त्याच पद्धतीने इथे देवीसुद्धा आहे, ते सुद्धा मी साफ करून घेणार आहे. तर काही जास्त लिक्विड लागलेलं नाही आणि मेहनतही लागलेली नाही, तरी हे एकदम लवकरात लवकर हे स्वच्छ झालेलं आहे. तुम्ही ही पद्धत वापरून बघा आणि तुम्हाला जर अशाच नवनवीन पद्धती बघायच्या असेल, काही ट्रिक बघायचा असेल किंवा नवनवीन काही माहिती घ्यायची असेल तर आपल्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा. तुम्हाला नवनवीन माहिती आणि रेसिपी आपल्या चॅनलवर आलेल्या नक्कीच कळतील. तर या पद्धतीने आपण हे साफ करून घेतलेलं आहे. बघा, किती स्वच्छ देव निघालेले आहेत आणि इथे महालक्ष्मी, गणपती बाप्पासुद्धा छान स्वच्छ झालेले आहेत. मी इथे कुठल्याही प्रकारे पाणी वापरलेलं नाही. हे 2-3 वेळा तुम्ही जर असं केलं महिन्यातून तर देव हे खूप स्वच्छ राहतात, काळे होत नाहीत. जेव्हाही काळे झाले तेव्हा आपण याला स्वच्छ करून घेऊ शकतो. तर तुम्ही हे नक्की करत राहा आणि घरातील चांदीचे भांडे स्वच्छ ठेवा. घरामध्ये मी देव ठेवलेले आहेत स्वच्छ करून आणि त्यानंतर पूजा इथे केलेली आहे. देवही स्वच्छ दिसतात आणि मनालाही प्रसन्न वाटतं. तर तुम्हाला ही ट्रिक आवडली का? नक्की सांगा आणि मैत्रिणींनो, हे नक्की करून बघा आणि तुमच्याही मैत्रिणींना तुम्ही नक्की शेअर करा. ही ट्रिक एकदम कमी वेळात ही आपण करू शकतो. या अगोदरही मी काही ट्रिकचे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत, तेही तुम्ही बघू शकता. तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.